तुम्हाला माहितीये का स्वतंत्र भारताचं पहिलं ऑलिम्पिक मेडल हे कोणी मिळवलंय? आणि मराठी सिनेसृष्टीला याच खेळाडूमुळे 2027च्या 100 करोड क्लब मध्ये जागा मिळू शकेल का? सिनेमे बनवले तरच आपल्याला आपले रिअल लाईफ हिरोज आठवतात का? दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या खाशाबा टीझरने तर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. पण यातले रिअल लाईफ खाशाबा जाधव आहेत तरी कोण? जाणून घेऊया या व्हिडिओत. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल ना की आज आम्ही दोघी एकत्र कशा काय? त्याचं काय ना, आजचा विषयच असा आहे की ज्यासाठी आम्हाला एकत्र यायचा चान्स मिळालाय. अण्णा इतके दिवस थांबलाय म्हणजे थिएटर मध्ये आगच लावणार एवढं मात्र नक्की. अगदी पैलवानी थाटात आखाड्यात सराव करणारे, शेतात नांगर हाणणारे आणि गोफण फिरवणारे आपले तरुण खाशाबा जाधव. त्यांची ही जबरदस्त झलक तुम्ही खाशाबाच्या टीझर मध्ये पाहिलीच असेल. पण नक्की हा माणूस होता तरी कोण? त्याने अशी काय कामगिरी केली आहे की ज्यामुळे त्याच्यावर खुद्द अण्णा एक बायोपिक बनवतायत? भाग मिल्खा भाग, दंगल, MS धोनी, मैदान, 83, मेरी कोम आणि चंदू चॅम्पियन अशा अनेक स्पोर्ट्स बायोपिक्सनी बॉलिवूड गाजवलंय. आता याच धर्तीवर मराठीत सुद्धा 2027च्या पहिल्याच दिवशी येतोय सर्वांची उत्सुकता वाढवणारा खाशाबा हा भव्य सिनेमा. टीझर मध्येच पारंपरिक कुस्तीच्या आखाड्याचं भव्य चित्रण, कोल्हापूरच्या अस्सल लाल मातीतले पैलवान आणि या सिनेमाचा लार्जर दॅन लाईफ आवाका पाहायला मिळतो. 1947 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारत जागतिक स्तरावर स्वतःचं स्थान शोधत होता. आणि अशातच 1952 मध्ये खाशाबा दादासाहेब जाधव यांनी हेलेन्स्की येथे इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक मेडल जिंकून स्वतःचं आणि भारताचं नाव संपूर्ण जगात पोहोचवलंय. महाराष्ट्रातील सातारामधील गोळेश्वर गावात जन्माला आलेल्या खाशाबा जाधव यांना कुस्तीचे बाळकडू हे त्यांच्या वडिलांकडून मिळाले. अवघ्या 10व्या वर्षापासून त्यांनी मातीत सराव सुरू केला. ताकदीपेक्षा चपळाई आणि धाक या खास तंत्रांवर त्यांचा अधिक भर होता. राजाराम कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या बारीक शरीर आणि हाईटमुळे क्रीडा शिक्षकांनी त्यांना कुस्ती स्पर्धेत रजिस्टरच करायला नकार दिला. पण खाशाबांनी काय हार मानली नाही. त्यांनी थेट प्राचार्यांची परवानगी घेतली आणि स्पर्धेत उतरून सर्व अनुभवी मल्लांना पराभूत केलंय. बरं, या चित्रपटाची आणखी एक खास बाब आहे आणि ती म्हणजे खाशाबांच्या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे. पण हा अभिनेता आहे तरी कोण? तर दिग्दर्शकांनी अजूनही त्याचं नाव गुलदस्त्यात ठेवलंय. जब्या आणि परशानंतर नागराज मंजुळे आता कोणाला लॉन्च करणार? आकाश ठोसर आणि सोमनाथ अवघडेला रातोरात सुपरस्टार बनवून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवल्यानंतर आता खाशाबा जाधव यांची ही ऐतिहासिक भूमिका नक्की कोण साकारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. तर झालं असं की 1948च्या लंडन ऑलिम्पिक मध्ये कोल्हापूरच्या महाराजांच्या मदतीने त्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. पहिल्यांदाच मॅटवर कुस्ती खेळूनही त्यांनी 6वा क्रमांक मिळवलाय. त्यानंतर 1952च्या हेलेन्स्की ऑलिम्पिकसाठी त्यांची निवड पण झाली. पण प्रवासासाठी मात्र त्यांच्याकडे पैसे नव्हते. गावकऱ्यांनी त्यांना मदत केली तर त्यांच्या प्राचार्यांनी स्वतःचं घर गहाण ठेवून त्यांना आर्थिक आधार दिलाय. फक्त नवा अभिनेताच नाही तर खाशाबामध्ये असणार आहे ओम भूतकर, जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी अशी कलाकारांची तगडी फौज. धुरंधर आणि राजा शिवाजी सारखे ऑल टाइम ब्लॉकबस्टर दिल्यानंतर जिओ स्टुडिओज आता खाशाबाच्या रूपाने आणखी एक रेकॉर्ड तोडायला सज्ज झालाय. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या चित्रपटाला संगीत लाभलंय थेट दिग्गज जोडी अजय अतुल यांचं.
तसंच या सिनेमात अजून एक मोठी सरप्राईज एंट्री असणार आहे असं फॅन्स म्हणतायत. प्रसिद्ध कुस्तीपटू आणि अभिनेता संग्राम सिंग हा खाशाबा सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. हेलेन्स्की ऑलिम्पिकमध्ये खाशाबांनी अनेक बलाढ्य मल्लांना हरवत ब्रॉन्झ मेडल जिंकलं आणि भारतासाठी इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक मेडल जिंकणारे पहिले भारतीय ठरले. भारतात परतल्यावर त्यांचं भव्य स्वागतही झालं. गावात पोहोचल्यानंतर त्यांनी कुस्तीचे सामने आयोजित करून मिळालेल्या पैशातून सर्वप्रथम त्यांचे प्रिन्सिपल आणि इतरांचं कर्ज फेडलं. त्यांनी आपल्या घराला ऑलिम्पिक निवास असं नावही दिलंय. त्यानंतर 1955 मध्ये ते थेट महाराष्ट्र पोलिसात सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले. दुखापतीमुळे 1956चे ऑलिम्पिक त्यांना खेळता आलं नाही. त्यांनी अनेक पोलिसांना कुस्तीचं प्रशिक्षणही दिलंय आणि 1983 मध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून निवृत्त झाले. 1984 मध्ये रस्ते अपघातात त्यांचं निधन झालं. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून 2001 मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कारही देण्यात आला. 2010 मध्ये दिल्लीतील एका कुस्ती स्टेडियमला के.डी. जाधव स्टेडियम असं नावही देण्यात आलं. तर ही होती स्वतंत्र भारताचं पहिलं इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या एका खऱ्या हिरोची प्रेरणादायी गोष्ट. आणि आता हीच कहाणी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. इतकं मातीवर आणि खेळावर प्रेम आणि जिद्द दाखवून सुद्धा त्यांना हयात असताना तो सन्मान मिळाला नाही जो ते खरोखर डिझर्व करत होते. यावरून तुम्हाला समजेलच की भारताची आपल्या खेळाडूंच्या प्रती किती प्रेम आणि श्रद्धा येते. तसंच मराठी खेळाडूंना सध्या योग्य तो मान मिळतोय का? आणि महाराष्ट्राच्या मातीतले खेळाडू ग्लोबल लेवलवर पोहोचण्यासाठी सिनेमा आता हा एकच पर्याय उरलाय का? असो, तुम्हाला काय वाटतं? खाशाबा जाधवांच्या भूमिकेत नागराज मंजुळेंचा तो नवा कलाकार नेमका कोण असेल? आणि अजून मराठी मातीतल्या कोणत्या खेळाडूंवर स्पोर्ट्स बायोपिक पाहायला तुम्हाला आवडेल? तुमची उत्तरं कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.